कविता कटकधोन ही बाई कोण आहे, कुठल्या जाती धर्माची मला माहिती नाहीये, परंतु ही वाशीमध्ये भाजपची पदाधिकारी आहेत का मला माहिती आहे. तर हिचं पहिलं विधान बघा. हिचं असं म्हणणं आहे की आगरी हे फक्त जमिनी विकायच्या लायकीचे आहेत, सिडकोचे यांच्यावर उपकार आहेत, सिडकोने जमिनी विकत घेतल्या नसत्या तर आगरी श्रीमंत झाले नसते आणि आतापर्यंत फक्त मच्छी विकत राहिले असते आणि मच्छी पकडत राहिले असते. यानंतर या बाईने घरातून माफीनामाची व्हिडिओ बनवली. माझं विधानामुळे काही सगळ्यांना आगरी समाजाचे मन दुखावली असतील, त्याच्यासाठी मी माफी मागते. तू कोण आहेस, कुठल्या जाती धर्माचे आहेस, कुठल्या पक्षाचे आहेस, कोणती पदाधिकारी आहेस, मला काही घेणं नाहीये, पण कान खोलून ऐक. आगरी कोळी समाज सिडकोच्या जोरावर मोठा नाही झाला. 1970 मध्ये सिडको आलेली आहे, त्या आधीपासून आगरी कोळी समाज श्रीमंत आहे. संपूर्ण देशात रायगड एक मात्र असा जिल्हा होता जो सर्वात जास्त शेती करून सर्वात जास्त पीक उगवून ते एक्सपोर्ट करत होता. आणि काय मच्छीचा बोलताय, मच्छीची किंमत माहितीये तुम्हाला? चिकन मटनपेक्षा महाग मच्छी आहे. सिडको आली नव्हती ना, त्याच्या आधीपासून आमच्या कोळींबाई मच्छी विकून गाड्यामध्ये 10-20 तोळा सोना घालून फिरत होत्या. आणि आगरी कोळी श्रीमंत असो किंवा गरीब असो, संपूर्ण महाराष्ट्रात एक मात्र अशी जात आहे जी लग्नाला हुंडा घेत नाही, हुंडा देत नाही. समुद्रात आगरी कोळ्यांच्या किती होड्या बुडाल्या, ट्रॉलर बुडाल्या, जाळे वाहून गेले, तरी देखील आत्महत्या केली नाही. पुन्हा नव्याने सुरुवात करतात. आणि सिडकोने काय सहजासहज आम्हाला पैसे नाही दिले जमिनीच्या बदली. न सांगता 1970 मध्ये सिडकोने गावठाण बाजूला करून गावठाणच्या बाहेरची जागा अक्वायर करून कवडी मोलाच्या भावाने घेतली होती. 1984 मध्ये लोकनेते दिबा पटेल साहेबांनी त्याच्याकडे आंदोलन केलं, 5 हुतात्मा गेले. त्या जमिनीला या आंदोलनामुळे भाव मिळाला आणि जमिनीच्या बदली जमीन हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला. ते उपकार आगरी कोळी समाजाचे. तुम्हाला काय वाटलं, इकडचे आगरी मराठी भये पक्षाची राजकारणाची चादर उडून झोपलेले आहेत, तर तुम्ही काही बोलाल. आमच्यासारखे युवक आहेत ते जागे आहेत तुमच्या अशा विधानाला विरोध करायला. आणि याद राखा, कोणी असू दे, सत्ताधारी विरोधक कोणी असू दे, जर आगरी कोळी कराडी समाजावर बोट ठेवला तर तो हत्तासगट बोट उखळून काढू. याद राखा.